नमस्कार, मी सर्जेराव दाभाडे. आपण आपल्या व्हिडिओमध्ये पतसंस्थांची कर्जवसुली व एस.आर.ओ यांची कार्यपद्धती पाहतो. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण पतसंस्थांचे संचालक, पदाधिकारी व कर्मचारी यांना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. संस्थेमध्ये ठेवीच्या रूपाने जमा झालेला पैसा ठेवीदाराने स्वतःच्या कष्टाने जमवलेला असतो व तो आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी संस्थेत सुरक्षित ठेवलेला असतो. भविष्यात तो आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, लग्न कार्यासाठी किंवा इतर अडीअडचणीसाठी त्याने तो जमवलेला असतो. घरात पैसा ठेवून तो वाढणार नाही, म्हणून तो बँका अगर पतसंस्थांमध्ये ठेवला जातो की ज्यामुळे त्यावर व्याज मिळेल व तो थोडा वाढेल. संस्थेत ठेवलेल्या ठेवी या आपले नातेवाईक, मित्रमंडळी व ओळखीचे लोक यांच्याकडून विश्वासाने या ठेवी जमा केलेल्या असतात. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही पाहिजे. चुकीच्या पद्धतीने व बेजबाबदारपणे कर्जवाटप हे संस्थेस अडचणीत आणू शकते. संस्था अडचणीत तर संपूर्ण जबाबदारी ही संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्यावर येते. दुसरी बाब, ठेवीदारांचा पैसा आहे म्हणून तो आपला थोडाच आहे. आपणास गरज भासली म्हणून आपण तो वापरणे, नको त्या कारणासाठी खर्च करणे, उधळपट्टी करणे, तसेच थकीत कर्जदारांना पाठीशी घालणे, अशा अनेक कारणांनी संस्था डबघाईस येते. सध्याच्या काळात जवळजवळ 50 ते 60% संस्था या अडचणीत आहेत. योग्य कर्जवाटप, वेळीच कर्जवसुली, सावधानता आणि सतर्कता असेल तर संस्था चांगली चालू शकते. जर लोकांच्या ठेवी सुरक्षित ठेवलेल्या आपल्याकडे आहेत, त्या जर वेळेत गेल्या नाहीतर महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत संपूर्ण जबाबदारी ही वैयक्तिक पातळीवर येऊन आपल्या मालमत्ता, प्रॉपर्टी धोक्यात येऊ शकते. तर या संदर्भातला शासनाचा जो 8 एप्रिल 2026 जो आदेश आहे तो आपण पाहूया. महाराष्ट्र शासन राजपत्र 8 एप्रिल 2026 बुधवारचा हा जो आदेश आहे, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 याच्यामध्ये ज्या अर्थी औरंगाबाद जिल्हा आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ही जी आहे ही संभाजीनगरमधील संस्था आहे. तर सदर वित्तीय संस्थेचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, प्रवर्तक, भागीदार आणि तिचे कर्मचारी यांनी ठेवीदारांना मुदतीअंती लाभासह ठेवी परत करण्याचे आश्वासित करून ठेवी स्वीकारल्या होत्या. आणि ज्या अर्थी उक्त वित्तीय संस्था आणि सदर संस्थेचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, प्रवर्तक, भागीदार आणि तिचे कर्मचारी यांनी ठेवीदाराकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतीनंतर ठेवीदारांना परत करण्यास कसूर केला असल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला ही तक्रार जी झालेली आहे त्याची कलम दिलेली इथे 406, 408, 409, 420 याप्रमाणे जी अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध कायदा 2019 कलम 21-23 आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 च्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाची अशी खात्री झाली की उक्त वित्तीय संस्था आणि सदर संस्थेचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, प्रवर्तक, भागीदार व तिचे कर्मचारी हे ठेवीदारांच्या मागणीनुसार ठेवी परत करण्यात अयशस्वी ठरले असून
उक्त वित्तीय संस्थेमध्ये ठेवीदारांना ठेवी परत करण्याची शक्यता दिसून येत नाही. आणि ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाला उक्त वित्तीय संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष, जे कर्मचारी, अन्य कोणतीही व्यक्ती यांनी जमा केलेल्या ठेवीमधून त्यांच्या स्वतःच्या अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावे रक्कम व अन्य मालमत्ता संपादित करण्यात आली असल्याचे अभिकथित असल्याने उक्त वित्तीय संस्थांमध्ये ठेवीदारांचे हिताचे संरक्षण करण्याकरता अशी रक्कम व अन्य मालमत्ता जप्त करण्याचे आणि अशा जप्त रक्कम व अन्य मालमत्ता यावर नियंत्रण ठेवण्याकरता उपविभागीय अधिकारी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केलेली आहे. आता ही जी संस्था आहे, पतसंस्था आहे, त्याचे जे अध्यक्ष, संचालक वगैरे आहेत आणि कोणती अन्य व्यक्ती यांच्या नावे असलेली रक्कम व अन्य मालमत्ता जप्त करीत आहे, असा हा आदेश आहे. सदर जप्त रक्कम व अन्य मालमत्ता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची या ठिकाणी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये जी मालमत्ता जप्त केलेली आहे, ती जप्त केलेली मालमत्ता ही खाली त्याचा तपशील आहे. मी जास्त काही डिटेलमध्ये त्याच्यामध्ये जाणार नाही. तर स्थावर मालमत्ता जी जप्त केलेली आहे, त्या मालमत्तेचे वर्णन, मालमत्ता धारकाचे नाव या ठिकाणी दिलेलं आहे. बघा इथे ही मालमत्ता आहे की याचे शॉप आहे, 13, 14, 15 व 16 क्षेत्र एवढं आहे. त्याच्यानंतर दुसरी मालमत्ता आहे, गट नंबर, हे म्हणजे शेतीच्या संदर्भात क्षेत्रफळ 1000 चौरस फूट आहे. जबरदस्त त्या व्यक्तीच्या नावावर ते आहे. ही पण जमीनच आहे. हे गट नंबर दिलेला आहे. ही या गावची जी मालमत्ता आहे, गट नंबर 85 असं आहे. त्याचबरोबर ही मालमत्ता आणि मालमत्तेबरोबर त्या जी महिला नागरी सहकारी पतसंस्था आहे, तिचं कुठल्या बँकेचं कुठलं खातं आहे, ते खाती देखील याच्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहेत. तर हे डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे. तर या पद्धतीनं जी संस्था आपण वाढवतो, ज्या संस्थेचा विकास करतो, त्याच्यामध्ये असे काही घोटाळे वगैरे काही झाले तर त्याची पूर्ण जबाबदारी, म्हणजे ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची पूर्ण जबाबदारी ही पूर्ण जे संचालक मंडळ आहे, त्या संचालक मंडळाची आहे. आणि त्याच्यामुळे की हा आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने. तर हा जो आदेश आपण पाहिलेला आहे, तर ह्याच्यामध्ये ठेवीदारांना त्यांच्या ठेवी वेळेत परत न केल्यास, ठेवीदारांनी तक्रार केल्यास त्याची चौकशी होऊन कशा प्रकारे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत जी कारवाई होते, ती कारवाई होऊन आपल्या स्वतःच्या मालमत्ता, प्रॉपर्टी जी आहे ती धोक्यात येऊ शकते, हे आपण आता या आदेशामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजेच संस्थांमधील ठेवीदारांचा पैसा आपल्याला अयोग्यरित्या वापरता येणार नाही, आणि वापरलाच तर तो अशा प्रकारे जप्त होऊ शकतो. म्हणून स्वतःच्या हितासाठी संस्थेतील पैसा हा वापरणं चुकीचं आहे. तो आपण सुरक्षित ठेवला पाहिजे, तरच तो कायदेशीर मार्गाने वसू. संस्थेतील ठेवीचे मालक बनू नका, तर विश्वस्त बना. ठेवी स्वीकारणे व तो कर्जरूपाने वाटप करून सर्वांची हित जपणे हे आपले काम आहे. विनासाकार नाही उद्धार. धन्यवाद.